हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी खूप छान असं वर्क फ्रॉम होम जॉब घेऊन आले. कुठली कंपनी म्हटलं तर अमेझॉन कंपनी. तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल. ओके, सो आणि तुम्हाला सांगायचं होतं की आज मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगणार आहे की तुम्ही अमेझॉनला, फॉर एक्झाम्पल, तुम्ही अमेझॉनला अप्लाय कसं करायचं, प्रत्येक स्टेप. ओके, सो काय काय एंटर करायला पाहिजे, ओके, तर काय काय डिटेल्स घालायला पाहिजे, कुठली कुठली टेस्ट असते, सगळं आपण करणार आहोत. ओके, सो व्हिडिओ थोडा लांब होईल, पण व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायला लागेल, जेणेकरून तुम्हाला सगळं समजेल. आणि आता एक आम्ही हे अमेझॉनचं अप्लाय करणार, की असेच तुम्ही कुठे कुठे अमेझॉनला अप्लाय करणार, तर हीच प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची अप्लाय करण्यासाठी. ओके, आणि माझे जे कुठले जॉब्स असतात ना, हे सगळे मी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट मधूनच सांगते. ओके, सो तुम्ही व्हेरीफाय सुद्धा करू शकता. तुम्ही नवीन असाल चॅनलमध्ये तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग बघूया स्क्रीनवरती. जवळ स्क्रीनवरती मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स जॉबचे सांगते आणि अप्लाय करायची प्रोसेस सुद्धा सांगते, कारण तुमचा रिक्वेस्ट होती, तुमची कमेंट होती, त्यासाठी मी व्हिडिओ घेऊन आले. ओके, सो चला मग बघूया आपण स्क्रीनवरती. ओके, तर आता आम्ही स्क्रीनवरती आलो, तुम्ही बघू शकता. तर आजचं जॉब ना तुम्हाला सांगितलं पण खूप चांगला आहे, एआयचं आहे. ओके, एआयचं म्हणजे काय, इथं काय असणार आहे तुमचं काम ते आपण बघूया. ओके, मी तुम्हाला पुढे सांगते. तर इथं बघू शकता, असोसिएट ML डेटा ऑपरेशन्स गो ऑपरेशन. तर हे वाचून तर तुम्हाला समजलं नसेल की प्रोफाईल कुठले, समजलं नसेलच. ओके, तर मी तुम्हाला सांगेनच काय प्रोफाईल आहे. ओके, सो ओके, फर्स्ट आपण बघूया की ह्याच्यामध्ये की जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे तुमची याची रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार, तुमची जबाबदारी काय असणार ते बघा आपण. ओके, त्याच्या आधी मी तुम्हाला सांगेन की हे जॉब आहे कम्प्लिटली अमेझॉन कडून आहे. ओके, ह्याच्यामध्ये असं नाही की माझ्या मनाने मी तुम्हाला काय ते सांगत असं नाही. ओके, कम्प्लिटली काय अमेझॉन कडूनच ही जॉब लाईक पोस्ट केली आहे, मी तुम्हाला सांगत आहे. ओके, लिंकडिन मधून. तर लिंकडिन हे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईनच. ओके, आणि एक तुम्ही जर नवीन असेल चॅनलमध्ये तर चॅनलला लाईक सबस्क्राईब विसरू नका. ओके, तर मी तुम्हाला आज ना फुल प्रोसेस सांगणार आहे अप्लाय करायची वगैरे. ओके, सो व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला सगळं समजेल, कारण मला कमेंट्स येतात अप्लाय कसं करायचं प्लीज मॅडम सांगा म्हणून. तर त्याच्यासाठी मी आज तुम्हाला अप्लाय करायची प्रोसेस पण सांगणार आहे. ओके, सो चला मग बघूया आपण. इथे बघा की रिस्पॉन्सिबिलिटी तुमची काय काय असणार. तर द असोसिएट हॅज टू वॉच सेव्हरल हंड्रेड व्हिडिओज इन अ शिफ्ट अँड प्रोव्हाइड रिस्पॉन्स फॉलोविंग गोल ऑन ॲक्युरेसी. म्हणजे काय करायचं तुम्हाला इथं, फॉर एक्झाम्पल आता अमेझॉन एक तुम्हाला माहितीच आहे एक मोठी कंपनी. ओके, तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त जे यांचं काम असते ते AI करते. ओके, फॉर एक्झाम्पल त्यांचे जे AI मॉडेल्स आहेत ते करतात. मग ते व्हिडिओज वगैरे त्यांनीच क्रिएट करतात. फक्त आम्हाला चेक करायचं आहे की त्या व्हिडिओची ॲक्युरेसी करेक्ट आहे काय, प्रोडक्टिव्हिटी स्पीड करेक्ट आहे काय. ओके, त्यांचं ॲक्सेप्टन्स हे सगळं आपल्याला काय करायचं आहे, चेकआउट करायचं आहे. व्हिडिओ रेडी असतात ते आपण बघायचं आणि चेकआउट करायचं. ओके, एवढंच ते काम असतं तुमचं. Associate required to take break at the predefined slots and ensure 6.8 to 7 hours time per day spent to answer the videos. म्हणजे तुम्हाला एक 7 ते 8 तास इथं तुम्हाला काम करावं लागेल. ओके, व्हिडिओ चेक करायचं, हेच तुमचं काम असणार इथं. Associate who are hired to work from home should maintain, हे वर्क फ्रॉम होम आहे. ओके, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे वर्क फ्रॉम होम आहे, त्यासाठी तुम्ही एक मेंटेन करा आपल्याला डेडिकेटेड वर्क प्लेस. तुमच्याकडे डेडिकेटेड वर्क प्लेस असायला पाहिजे, त्याच्यामध्ये टेबल चेअर असायला पाहिजे, सफिशियंट लाईट असायला पाहिजे, वर्क स्पेस, वर्क रिलेटेड डेटा शुड बी ॲक्सेस्ड बाय एनीवन अदर दॅन एम्प्लॉई. ओके, सो हे शुडंट बी ॲक्सेस्ड सॉरी, हे फक्त जे वर्क स्पेस असते किंवा लॅपटॉप जे असते फक्त तुम्ही ॲक्सेस करू शकता, दुसऱ्या कुणाला पण तुम्ही ते सांगायचं नाही. ओके, म्हणजे कॉन्फिडेन्शियल ठेवायला पाहिजे, कुणाला डिटेल्स वगैरे काही तुम्हाला सांगायचं नाहीये. ओके, द कॅन्डिडेट इज एक्सपेक्टेड टू डेमॉन्स्ट्रेट विलिंग टू वर्क इन नॉन टेक रोल फॉर कॉन्ट्रॅक्ट ड्युरेशन 6 मंथ. ओके, 6 महिन्याच्या ड्युरेशनसाठी तुम्हाला इथं काम करायचं आहे. नॉन टेक रोल आहे तुमचा जॉबचा. ओके, ॲबिलिटी टू ऑडिट इमेजेस, व्हिडिओ अँड टेक्स्ट बेस्ड जॉब्स. म्हणजे इथं तुमचे इमेजेस असणार ते पण तुम्हाला चेक करावं लागेल, व्हिडिओ चेक करावं लागेल, टेक्स्ट पण असू शकते ते पण तुम्हाला चेकआउट करावं लागेल. ओके, ॲबिलिटी टू आयडेंटिफाय डिटेल ब्लरी, म्हणजे काय समजा व्हिडिओज ब्लरी असेल किंवा लेस शार्प व्हिडिओज असतील किंवा करेक्ट रिस्पॉन्स नसेल, हे सगळं तुम्हाला चेक करून सांगावं लागेल. आणि तुम्हाला विलिंग टू वर्क ऑन इनक्रेडिबल टार्गेट्स, गोल्स ऑन क्वालिटी अँड प्रोडक्टिव्हिटी. ओके, सो तुम्हाला क्वालिटी आणि प्रोडक्टिव्हिटी हे सगळं चेक करावं लागेल व्हिडिओची वगैरे. ओके, देन आणि काय दिलं त्याच्यामध्ये, आणि तुमची शिफ्टमध्ये असणार काम, रोटेशनल शिफ्टमध्ये काम असणार आहे, रिमोट असणार आहे. ओके, सो रोटेशनल असेलच. आणि तुम्हाला सांगायचं होतं की रोटेशनल शिफ्टमध्ये तुम्हाला सुट्टी असेल सॅटर्डे संडे. ओके, पण ते पण सॉरी सॅटर्डे संडे असं म्हणता येत नाही, ते पण तुमची रोटेशनल शिफ्ट असेल. ओके, असं नाही की सॅटर्डे संडेज असेल असं नाही. ओके, विलिंग टू स्विच ऑन लॅपटॉप कॅमेरा वाईल ऑन व्हर्च्युअल मीटिंग, जेव्हा मीटिंग वगैरे चालू असेल तेव्हा कॅमेरा वगैरे तुम्हाला ऑन करावं लागेल, हे सगळं तिथे देण्यात. ओके, नंतर अ डे इन लाईफ. ओके, तर हे झालेलं आहे. नंतर इथं बघू शकता 9 hours शिफ्ट असणार आहे तुमची. ओके, 6 मंथचं कॉन्ट्रॅक्ट आहे, 5 days वर्किंग असणार आहे, 2 consecutive days ऑफ असणार आहे. म्हणजे असं नाही की सॅटर्डे संडे तुम्हाला सांगितलं मी कुठल्या पण दिवशी तुम्हाला सुट्टी मिळू शकेल. बघा, नॉट नेसेसरी सॅटर्डे संडे असं म्हटलं. ओके, ॲज पर
बिझनेसनी सुट्टी देणार तुम्हाला. ओके, तर हे तुमचं रोल असणार आहे. तो सिंपल मध्ये तुम्हाला सांगायचं म्हटलं तर रोल असं असणार, तुम्हाला व्हिडिओज किंवा इमेजेस टेक्स्ट वगैरे चेकआउट करायचं आहे, प्रॉपर आहेत की त्याच्यामध्ये ब्लरी काहीतरी आहे काय, काहीतरी मिसमॅच आहे काय, सगळं तुम्हाला चेकआउट करायला लागेल. आणि इथं त्यांनी मेन्शन केलं की तुमची बॅचलर डिग्रीज असायला पाहिजे. ओके, क्वालिफिकेशन तुमचं बॅचलर डिग्री असायला पाहिजे. ओके, 12वी वगैरे असेल तर चालणार नाही आहे. ओके, तो ही तो जॉब रोल आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि इझी आहे काम, तुम्हाला ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं जाते. ओके, असं नाही की ट्रेनिंग नाही देणार, तुम्हाला ट्रेनिंग ते देणारच कसं चेकआउट वगैरे करायचं, सो त्याची काही घाबरायची गरज नाही. ओके, सो हे जॉब रोल आहे, तो आय होप तुम्हाला समजलं असेल. ओके, तर आता अप्लाय करायचं कसं ते चेकआउट करूया. ओके, त्याच्यासाठी मी काय करते, माझं जे लॉग इन ईमेल आयडी आहे तिथं आपण जाऊयात. ओके, सो हे कॉपी करून घेऊया आपण, कारण ह्याचे कमेंट्स असतात. सो आज आपण अप्लाय करून बघूयात. ओके, सो आता टाइम लागेल, व्हिडिओ जरा लॉंग होईल, सो प्लीज तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, फाईन, तर इथं ओपन झालेला, इथं अप्लाय दिसाल तुम्हाला. ओके, तर इथं तुम्ही आणि इथं जॉब डिस्क्रिप्शन दिलेत, वाचू शकता तुम्ही. तर आम्हाला आता मेन प्रोसेस काय करायचं, अप्लाय करायचं. ओके, सो इथं अप्लाय बटन आहे, इथून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. अप्लाय केल्यानंतर तुम्हाला ते लॉग इन विचारते. ओके, माझं लॉगड इन ऑलरेडी, सो मला हे दाखवत आहे. जर तुमचं लॉग इन नसेल तर तुम्हाला जीमेल थ्रू लॉग इन करायचं आहे. तुमचं जे जीमेल असते ना, ईमेल आयडी, त्याच्या थ्रू लॉग इन करायचं. ओके, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असं दिसतं की ह्याच्यामध्ये तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन घालायला, लाईक कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, SMS नोटिफिकेशन, जनरल क्वेश्चन्स, वर्क हिस्ट्री, एज्युकेशन, जॉब स्पेसिफिक क्वेश्चन्स, वर्क एलिजिबिलिटी, रेझ्युम, हे सगळं तुम्हाला इथं अपलोड करावं लागेल. ओके, सो आपण घालूया आता नेम, माझं नाव घालते मी इथं. ओके, सो इथं आपलं इथे +91 इथं करू शकता, इंडिया घेतो. ओके, सो इथं नंबर आपण ऍड करायचा आहे. देन इथं ॲड्रेस वगैरे आपण ऍड करू शकतो. ओके, सेकंड ॲड्रेस टू लॉंग म्हणता येते, सो कट इट फ्रॉम हियर. ओके, सो बेलगाम, पिनकोड इंडिया, सिलेक्ट स्टेट मला सिलेक्ट करावं लागेल, विच इज कर्नाटका. ओके, सो मी आता नंबर घालते. ह्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला सेव्ह आणि कंटिन्यू झालेलं आहे आता. तर नेक्स्ट आलं ते SMS नोटिफिकेशन. तर तुम्हाला एक SMS येईल, सो ते SMS नोटिफिकेशनला आपल्याला इथं अपडेट करायचं आहे. गेट SMS अपडेट ऑन युअर जॉब ॲप्लिकेशन. सो एनेबल करूया आपण अपडेट्स. सो मला एक OTP येणार आहे, सो तो OTP मला इथं घालावा लागेल. ओके, ओके, आलेला आहे मला OTP 75019. ओके, सो OTP घातला मी इथं, एनेबल, म्हणजे मला इथं त्यांनी जॉब अपडेट्स देणार त्यांनी. ओके, नंतर करायचं मला सेव्ह अँड कंटिन्यू. नंतर इथं मला जनरल क्वेश्चन्स आहेत. आर यू विलिंग टू रिलोकेट, म्हणजे रिलोकेट करू शकता का तुम्ही, ते यस म्हणायचं. ओके, थोड्या दिवसांसाठी. प्रिफर्ड वर्क लोकेशन तुम्ही सिलेक्ट करा, सो मी मुंबई सिलेक्ट करते. हाऊ डिड यू हिअर अबाउट दिस, या रोलबद्दल तुम्ही कुठून ऐकला, तर कुठून ऐकला, सोशल मीडिया म्हणून तुम्ही घालू शकता. ओके, सोशल मीडिया कुठलं ऑप्शन आता तुम्ही YouTube मधून बघताय, तर इथं तुम्ही YouTube मधून घाला. YouTube नसेल तर अदर म्हणून सिलेक्ट करा. ओके, ह्याच्यानंतर कंटिन्यू करायचं आहे. ओके, जर वर्क हिस्ट्री करायचं, जर तुम्ही वर्क केला असेल तर वर्क हिस्ट्री घाला, नाही असेल तर 0 to 2 years घाला. ओके, प्लीज प्रोव्हाइड द नेम ऑफ युअर करंट एम्प्लॉयर फॉलोड बाय द लिस्ट ऑफ पास्ट एम्प्लॉयर्स. तर कंपनीचं नाव वगैरे तुम्ही प्रोव्हाइड करू शकता, घालू शकता. आणि इथं तुम्ही घालायचं आहे तुमचं, तुम्हाला कुठल्या टेक्निकल स्किल तुम्हाला येतात. ओके, सो प्लीज लिस्ट युअर प्रायमरी अँड सेकंडरी टेक्निकल डोमेन स्किल. सो तुम्हाला टेक्निकल काय येतं, सो मी प्रोग्रामिंगचं घालते, कारण मला प्रोग्रामिंग माहिती आहे. सो मी घालते पायथन, रिॲक्ट, C++. ओके, हे घालूया आपण. हे फील्ड आता फॉर एक्झाम्पल एक फ्रेशर असतं तर हे फील्ड आपण एमटी ठेवलेलं बेस्ट वाटतं मला. सो कंटिन्यू करू आपण. बट फील्ड इज रिक्वायर्ड म्हटलं इथं, समजा फॉर तुम्ही फ्रेशर असला तर तुम्ही इथं 0 म्हणून एंटर करून टाका. ओके, कारण फ्रेशर असं एक्सपिरियन्स नसतं रे, सो नल किंवा नल म्हणून पण तुम्ही लिहू शकता. ओके, बिकॉज यू आर फ्रेशर. तर कंटिन्यू करायचं आहे आपल्याला. नेक्स्ट करायचं तर एज्युकेशन घालायचं. ओके, आपलं एज्युकेशन काय झालं आहे, सिलेक्ट एज्युकेशन लेवल. सो हाय लेवल आहे का, ग्रॅज्युएशन आहे का, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे का, बॅचलर डिग्री आहे ते घालू शकतो. ओके, सो मी बॅचलर घालते इथं. सो इथं काय स्कूल नेम. ओके, स्कूल नेम आता सर्च करूया. ओके, तिथं घालूया आपण हाय स्कूल. आय डोंट नो इट विल सर्च ऑर नॉट, हे सर्च करणार नाही मे बी. प्लीज एंटर 3 more character.
ओके, हे बघूया आपण. एरिया घालू शकता स्टडी करायची, तो मी बेलगाम घालते इथं. स्टुडंट आहात का? नो. ओके, वेन डू यू, ओके तुम्ही ग्रॅज्युएशन कधी झालं ते तुम्ही इथं घालू शकता. ओके, मोर देन 3 years तर 3 years घालू शकता. हॅव यू हॅड रिलेव्हंट नॉन इंटर्नशिप प्रोफेशनल एक्सपिरियन्स. ओके, येस असेल तर येस घाला, नो असेल तर नो म्हणून घाला. ओके, सो रिलेव्हंट नॉन इंटर्नशिप प्रोफेशनल एक्सपिरियन्स, मला प्रोफेशनल एक्सपिरियन्स नॉन आहे का, सो मी येस म्हणून घालते. ओके, नेक्स्ट करूया आपण कंटिन्यू. ओके, नंतर डू यू हॅव बॅचलर डिग्री, सो येस. कॅन यू वर्क फ्लेक्झिबल शेड्यूल, येस, सगळं येस म्हणायचं. ओके, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आपल्याला द्यावा लागतो. ओके, हे झालं. ओके, नेक्स्ट इथं तुम्हाला थोडी वर्क एलिजिबिलिटी आलं. हॅव यू प्रिव्हियसली अप्लाय टू अमेझॉन, अप्लाय केलं तर अप्लाय करा, नाही तर नाही मग सांगा. फॉर अफिलिएटला, सो नो. हॅव यू प्रिव्हियसली बीन एम्प्लॉयड, नो. एम्प्लॉय नाही केलेलं पण. आर यू सब्जेक्ट टू नॉन कॉम्पिटिशन ॲग्रीमेंट और अदर ॲग्रीमेंट विच वुड produce or restrict your employment at Amazon or any other subsidy or affiliate. ओके, काय म्हणाले त्यांनी की तुम्ही तुमच्या पास्टमध्ये असं तुम्ही ॲग्रीमेंट वगैरे केलाय की तिथं मी 2 वर्ष 3 वर्ष काम करतो काय, तुम्ही फ्री आहे जॉब करायला. ओके, ते विचारते तर येस म्हणायचं. ओके, ओके, डिस्क्राईब द ॲग्रीमेंट, सॉरी नो म्हणायचं. तो आपण केलेलं नाही आहे. ओके, आपण केलेलं नाही आहे ॲग्रीमेंट, सो नो म्हणायचं. डू यू नीड और विल यू नीड इन द फ्युचर एनी इमिग्रेशन रिलेटेड सपोर्ट और स्पॉन्सरशिप फ्रॉम अमेझॉन in order to begin or continue employment with Amazon, yes म्हणायचं. ओके, you are living in or you are currently physically located in any of the sanctioned countries. ओके, सो तुम्ही इंडियाच्या बाहेर आहात किंवा कुठल्या कंट्रीमध्ये आहात तर तुम्ही तर करू शकता जर तुम्ही दुसऱ्या कंट्रीमध्ये असाल तर, नाही तर नो करू शकता. ओके, या कंट्रीमध्ये तुम्ही आहात का, सो नो. इन विच कंट्री यू आर, तो आय एम इंडिया राईट, सो इथं आय घालूया आपण इंडिया. तुम्ही इथं सर्च करा आय म्हणून, तुम्हाला इंडिया देते. सो इंडिया आलं इथं. ओके, सिन्स ऑब्टेनिंग युअर मोस्ट रिसेंटली सिटिझनशिप, ओके आम्ही सिटिझनशिप आहोत इंडियाचेच आहोत. सो डिड यू आफ्टरवर्ड्स बिकम अ परमनंट रेसिडेन्स इन अदर कंट्री, नो. This does not include temporary status such as student, वायवाज और टाइम लिमिटेड वर्क परमिट. तो इथं त्यांनी काय विचारलं की तुम्ही आता फॉर एक्झाम्पल तुम्ही आता इंडियामध्ये राहता तर ह्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या कंट्रीमध्ये जाणार आहात का असं त्यांनी विचारलं. सो नो म्हणायचं. ओके, सो इथं आपण काय करूया कंटिन्यू. सो हे कंटिन्यू झालं आपलं. ओके, सो आता काय म्हणते ते अपलोड युअर रेझ्यूम अपलोड करा म्हणते. सो आता आपण अपलोड करूयात रेझ्यूम. सो माझा गुगल ड्राईव्ह मध्ये पण नाही आहे सध्याला. क्लाउड सुद्धा नाही आहे. गुगल ड्राईव्ह मध्ये थिंक नॉट पीसी मध्ये आहे बट ओके, तुम्ही कंटिन्यू करू आपण. इथं तर नाही आहे फाईल, सो आय विल चेक वेदर इट विल गिव्ह मी ऑप्शन फॉर, ह्या मला ऑप्शन देते काय बघते मी. ओके, पीसीचा ऑप्शन देते काय, नाही तर मला इथं अपलोड करावं लागेल माझ्या रेझ्यूमला. ओके, सो मी काय करते गुगल ड्राईव्ह मध्ये माझा रेझ्यूम अपलोड करते, नंतर तुम्हाला दाखवते. ओके, सो तुम्हाला गुगल ड्राईव्ह मध्ये पण तुमचा रेझ्यूम घालावा लागेल. ओके, जर तुमचा रेझ्यूम नसेल तर त्याच्यासाठी तुम्हाला इथं जायचं. ओके, तुमचं ड्राईव्ह ओपन करायचं. ओके, इथं गुगल ड्राईव्ह ओपन करायचं. इथं तुम्ही तुमचा रेझ्यूम अपलोड करू शकता. आता इथं मला रेझ्यूम माझा अपलोड करायचा आहे. सो मी इथं जाते. ओके, फ्रूट अँड आता इथं मी रेझ्यूम अपलोड करणार आहे. सो अपलोड फाईल करूया आपण डॉक्युमेंट. ओके, ओके, तो इथं माझा रेझ्यूम आहे. ओके, सो आता माझा रेझ्यूम इथं आलेला आहे. ओके, आता इथे मला सो वन्स अगेन अनेकदा आपण कनेक्ट करूयात. आता मी रेझ्यूम ऍड केला. ओके, सो इथं माझा रेझ्यूम मला बघू शकता, तर मी इथं कनेक्ट करते. ओके, सो रेझ्यूम माझा आता इथं सक्सेसफुली अपलोड झालेला आहे. सो सेव्ह अँड कंटिन्यू करायचं. ओके, त्याच्यानंतर चेक करायचं हे टर्म्स अँड कंडिशन त्यांचं काय असायचं रीड करून. नेक्स्ट अगेन कंटिन्यू.
व्हॉट इज युअर जेंडर? सो फिमेल. कंटिन्यू. ओके, सो इथं एक टेस्ट तुम्हाला द्यावी लागेल. सो आर यू एक्स मिलिटरी? नो. आर यू मेंबर ऑफ रिझर्व फोर्स ऑफ युअर कंट्री? नो. आर यू मिलिटरी स्पाउस? नो. ओके, सो सगळं नो आहे आपलं. सो कंटिन्यू करू आपण. ओके, सो इथं माझे सगळे डिटेल्स दाखवते. सो एकदा ना तुम्ही फॉर्म सगळं सबमिट झाल्यानंतर तुम्हाला अनेकदा चेकआउट करायला सांगते, डिटेल्स चेक कर म्हणून सगळं. ओके, सो तुम्ही चेकआउट करू शकता डिटेल्स अनेकदा सगळे. ओके, हे सगळं झालं ना, आता लास्ट तुमचं इथं फक्त सबमिट ऍप्लिकेशन करायचं. बघा, आपण सगळे फॉर्म फिल केलेले आहेत. इथं सगळं तुम्हाला टिकमार्क दिसायला पाहिजे. सगळे फॉर्म्स टिकमार्क दिसायला पाहिजे. सो सगळे टिकमार्क दिसले इथं. ओके, तो आता काय करायचं, आपल्याला सबमिट करायचं आहे ऍप्लिकेशन. ओके, तुम्ही तर सबमिट नाही करू शकत, कारण एकदा तुम्ही अमेझॉनला सबमिट केलं ऍप्लिकेशन, त्यानंतर 6 मंथ आपला ऍप्लिकेशन तुम्ही सबमिट नाही करू शकत. ओके, सो तुम्ही तर ओके, मी तुम्हाला दाखवण्यासाठी सबमिट करूनच टाकते. लेट इट बी. सो इथं सबमिट करायचं ऍप्लिकेशन. ओके ओके, तुम्हाला आता सांगायला की थँक्यू फॉर युअर ऍप्लिकेशन. सो माझं ऍप्लिकेशन आता त्यांना सबमिट झालं, त्यांचा रिप्लाय येतो आला तर मी तुम्हाला डेफिनेटली कळवेनच. ओके, सो पण तुम्हाला सांगायचं होतं की अप्लाय कसं करायचं हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. सो ह्याप्रमाणे तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल की अप्लाय कसं करायचं. ओके, सो असंच तुम्ही अप्लाय करा. आणि हे अप्लाय करताना काही पण तुम्हाला क्वेश्चन क्वेरीज असेल तर मला कमेंटमध्ये सांगू शकता, मी तुम्हाला आन्सर करेन. सो आय होप तुम्हाला समजलं असेल अप्लाय करायची पूर्ण प्रोसेस कशी आहे ती. असंच तुम्ही करा, काय समजलं तर कमेंट करा. ओके, आणि आय होप आणि तुम्ही नवीन असाल चॅनलमध्ये तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक्यू सगळ्यांना.